सर, आम्ही पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने शेती करत असायचो, परंतु आमच्या भागामध्ये आमच्या व्ही.पी.के उद्योग समूहाचे चेअरमन आमचे आदरणीय मारुतराव व्यंकटराव पाटील कवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वेळोवेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली सरांनी. आणि त्या संधीवर अवलंबून आम्ही VSIला जाऊन चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन शेती ऊस उत्पादक करत असताना कशा पद्धतीनं शेती करायची ते परिपूर्ण आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. तर आमच्या कारखान्याचे चेअरमन कवळे सर यांनी आम्हाला VSIला जाण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीमधून आम्ही खूप चांगलं उत्पन्न काढत आहोत. सरांनी आपल्या स्वखर्चामधून आमच्या भागातील शेतकऱ्यांना जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर कवळे सरांचे आम्ही परिपूर्ण आभार व्यक्त करू शकतो. त्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आमच्या ऊसाची हाईट कशा पद्धतीने झालेली आहे. तर हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर एकंदरीत ह्या टिपऱ्याला आमच्या 25 कांडे आलेले आहेत. तर 22 टिपऱ्यापासून ते 28 टिपऱ्यापर्यंत आमच्या ऊसाची कांडी संख्या झालेली आहे. तर हे सर्व काही आम्हाला आमच्या भागाचे चेअरमन मारुतराव व्यंकटराव पाटील कवळे सर यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने शेती करायला भेटलेली आहे. आम्ही पहिले पारंपरिक पद्धतीने शेती करत असायचो, परंतु आमच्या बेरोजगारांना एक संधी म्हणून कवळे सरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला शेती करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यामुळं आमचं उत्पन्न हे 1 पटी नसून 2 पटी नसून तर जवळपास शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 4 पटीनं वाढ झालेली आहे. तर त्याबद्दल आम्ही कवळे सरांचे आभार मानतो.